वरळीचा आमदार नेमका कोण असणार आहे हा कळीचा मुद्दा आहे, कारण ही लढत नेमकी तिरंगी असणार आहे, चौरंगी असणार आहे, पंचरंगी असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। यातच आता एक नाव आणखी समाविष्ट होतंय ते म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचं, ज्यांनी वरळीतून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली। आपल्या सोबत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। वरळीच का पण असं आहे ना, बालिश विचाराचे कर्तबगारी नसलेले आणि त्यातले त्यात उद्धव ठाकरेच्या नावावर ज्या प्रकारे राजकारण करून, म्हणजे ज्या प्रकारे बँक भरो म्हणा किंवा काय म्हणतो त्याला काय ती पेज 4 याच्यामध्ये चमकणारे, ज्यांनी 5 वर्ष कधी विकासच केला नाही, अशा आदित्यच्या विरोधात निवडणूक लढवावी असं अनेकांची इच्छा आहे। त्याचबरोबर बीडीडी चाळीचा विषय असेल, पोलीस हाऊसिंगचा विषय असेल, वीर जिजामाता नगरचा विषय असेल, त्याचबरोबर माता रमाईच्या स्मारकाचा विषय असेल, ह्या सगळ्या बाबी हजारो शेकडो लोकांशी थेट संपर्कात असल्यामुळे कायम म्हणजे लोकांशी चर्चा होते आणि लोकांची इच्छा असते। आजही काही लोक येऊन भेटून गेले, वेगवेगळ्या जात समूहाचे लोक येऊन भेटून गेले आणि त्यांची इच्छा आहे की सदावर्ते सर एकदा न्यायिक हक्क मिळण्यासाठी आपण वरळीतून निवडणूक लढवावी आणि त्या आदित्यला चारी मुंड्या चित्त करावं अशी सगळ्यांची इच्छा आहे। तुम्ही इच्छा तर व्यक्त केली आहे, तुमच्या कार्यकर्त्यांनी पण इच्छा व्यक्त केली की तुम्ही लढावं, पण पक्ष ठरलाय का, चिन्ह ठरलंय का? एक लक्षात घ्या, उद्धवच्या सत्तेचा निर्वाण असेल किंवा उद्धव क्या चीज है हे महाराष्ट्राला 6 महिने त्या आझाद मैदानातून दाखवून दिला असेल, ते दुसरा तिसरा कोणी नाही, ये गुणरत्न था, हे गुणरत्न सदावर्ते होते। आणि त्यामुळं त्यानंतरही महाविकास आघाडीला त्यांची बोलती बंद करून खोट्या कारणासाठी बंद पुकारण्याचा जो घाट नुकताच घातला होता तो थांबवणं असेल, स्टॉप दॅट म्हणणं असेल, हे सगळं सुद्धा डोळे उघडून सगळ्यांनी बघितलेलं आहे। त्याच्यामुळं मला जी माझ्या बाबतीत राजकीय पक्षांची, खास करून जे पक्ष ज्या पक्षांना मी मानतो, ज्या पक्षांचा मी मतदार आहे, त्या पक्षांनी माझा नक्की विचार करतील आणि मला तिकीट देतील किंवा मला एका अर्थाने उमेदवार म्हणून जाहीर करतील हे मला नक्की माहिती आहे। आणि जनतेची इच्छा जिथं असते तिथंच उमेदवार दिली जावीत अशी माझी भावना आहे। महायुतीतून लढवण्याचा काही विचार आहे की अपक्ष लढवणार जर महायुतीने विचार नाही केला? मी काय सांगितलं की मी महाविकास आघाडीच्या विरोधातला डंके की चोट पे काम करणारा माणूस, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांना कधी न मोजणारा माणूस, त्यांच्या विचारांना लोकांनी कशी हरताळ फासली हे मी डेफिनेशन करून सांगणारा माणूस, उद्धव कोई चीज नहीं है, कोई काम का नहीं है हे दाखवून देणारा मी माणूस। त्याच्यामुळे नक्की महायुती माझा विचार करेल, माझा नक्की विचार होईल। जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन मुंबई या महानगराच्या विकासासाठी, वरळीच्या विकासासाठी ज्या प्रकारे मी काम केलेलं आहे त्याच्यासाठी माझा विचार होईल, यात मला बिलकुल तीळ मात्र शंका नाही। जर तिकीट मिळालं तर किती मतांनी विजयी व्हाल आणि विजयी झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम तुम्ही काय करणार? मी शर्तेनं सांगतो, कॉलर टाइट करके बोलता हूं, एकदा दोन्ही साहेबांनी एकदा मला महाविकास आघाडीच्या विरोधातला उमेदवार म्हणून जाहीर होऊ देत। मी तुम्हाला सांगतो, आदित्य सारख्या म्हणजे अकार्यक्षम आमदाराला कमीत कमी 25,000 मताधिक्यानं नाही पराभूत केलं तर मग म्हणा, कारण मी माणसाला ओळखतो। आदित्य तिथल्या 5 लोकांची नावं सांगू शकत नाही, मी तुम्हाला 350-400 लोकांना मी नावानिशी, पदानिशी, व्यवसायानिशी ओळखतो। तुम्हाला सांगतो, हजारो लोकांमध्ये मी जातो, हजारो लोक मला चर्चा करतात। ही भावना तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी सांगतो। वीर जिजामाता नगरमध्ये नुकतीच काही दिवसाच्या अगोदर
त्या आदित्य ठाकरेंनी कशा प्रकारे बैठक लावली, 8,000 कोटी रुपयाचा जो महानगरपालिकेचा तुम्हाला सांगतो जो पैसा आहे 8,000 कोटी, हे 8,000 कोटी बिल्डरांच्या घशात जात आहेत. ह्याच्यासाठीची चळवळ आम्ही तिथे चालवलेली आहे. अल्पावधीमध्ये वेळ पडली तर कोर्टात सुद्धा जाऊ, हे कामं आम्ही तिथे करत आहोत. पोलिसांना अल्प दरामध्ये घरं कसे मिळू शकतील हे मी जेलमधून सुटल्यानंतर आपण ती चळवळ पाहिलेली आहे. सरकार बदलल्याच्या नंतर त्याच प्रकारे ज्या प्रकारे आम्ही बोलत होतो, पोलीस विभागातील कष्टकऱ्यांना कर्मचाऱ्यांना कमी करून द्यावं, म्हणजे ते भाव कमी असावेत, हे सुद्धा आम्ही करून दाखवलं. त्याच्यामुळं एकंदरीत आपण जर म्हणाल की मताधिक्य नक्की असणार. आदित्यला पराभव, आदित्यला धूळ चाखायलाच लावणार. त्या पुढे जाऊन जे तुम्ही म्हणत आहात की काय काम करू, जे वीर जिजामाता नगर आहे तिथे फसवणूक चाललेली आहे. तुम्हाला सांगतो, तिथे जर मी महाविकास आघाडीच्या विरोधातला उमेदवार जाहीर झालो तर मी एक शब्दावर सांगू इच्छितो, जे आदित्य लोकांना सांगतो की त्याचं तोंड बघून सही करा अग्रीमेंटवर, त्याच्या उलट मी सांगत आहे 600चा तर एरिया घेऊ. त्यासोबतच दुसरी गोष्ट, आतापर्यंत एक शृंखला आहे स्लम्समध्ये की एक म्हणजे जमिनीवरली झोपडपट्टी काढून उभी वर्टिकल झोपडपट्टी केली जाते, तिला कुठेतरी चोख बांध. आणि दुसरी गोष्ट आपण बघा की एकीकडून गरिबांना जाण्यासाठी रस्ता असतो आणि विकत घेणाऱ्या फ्लॅटवाल्यांना दुसरीकडून रस्ता असतो, गरीब श्रीमंत. एम्युनिटीजच्या बाबतीत आहे तसं. हे कुठे ना कुठे मला संपवायचंय. आणि नुसतं बीडीडी चाळच नाही, नुसतं वीर जिजामाता नगरच नाही, माता रमाईचं स्मारकाच्या संबंधाने आणि एकूण वरळीकरांच्या विश्वासाच्या संबंधाने, जे विश्वास त्यांना आमदार पाहायलाच मिळाला नाही, त्यांना आमदाराची चर्चा कशात मिळते तर त्या एका आमच्या भगिनीच्या जे त्यांनी जीवन गमावलं त्या संबंधाने आमदारांची चर्चा ऐकायला मिळते. आमदारांची चर्चा कुठं ऐकली का की आमदार असे खूप म्हणजे व्यवस्थितपणे सभागृहामध्ये वरळीची एखादी भूमिका मांडली, ते शून्य आहेत, त्यांना मिळालेले गुण शून्य आहेत. त्याच्यामुळं मी येणाऱ्या काळामध्ये सामान्यातल्या सामान्यासाठी काम करेल आणि मला असं वाटतंय की वरळीची जनता मला निवडणूक लढवण्यास भाग पडेल. नक्कीच. दुसरा विषय आहे एसटीचा. आपण पाहतोय की जशा हवाई सुंदरी आहेत तशा आता एसटी महामंडळाने निर्णय घेतलेला आहे की आता शिवनेरी सुंदरी असणार आहेत. या निर्णयाकडे नेमकं कसं पाहता, कारण बरीचशी टीका होते, महिलांचं त्या ठिकाणी खच्चीकरण केलं जात आहे, एक वस्तू म्हणून पाहिलं जातं अशी पण टीका होते. आकर्षित करण्यासाठीचा हा सगळा फंड आहे आणि त्यासाठी महिलांचा वापर होतोय, भगिनींचा वापर होतोय, पगार दिले जात नाहीयेत, बरीच टीका टिप्पणी होते. पहा, अत्यंत गंभीर मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे. मी सन्माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री कुसेकर साहेबांना फोन करून आजच मी माझा डिसेंट त्यांच्या पुढे ठेवलेला आहे. लक्षात घ्या, एसटी कष्टकरी जनसंघ हा सर्वाधिक कष्टकऱ्यांचं नेतृत्व करणारा, 68,000 कष्टकऱ्यांचं नेतृत्व करणारा जनसंघ आहे. आमचं म्हणणं असं आहे की माझ्या एसटी महामंडळातील वाहक म्हणजे कंडक्टर भगिनी, जे माझा आणि डॉक्टर जयश्री पाटलांचा श्वास आहेत, त्या आमच्या भगिनी आहेत ना, त्या टॅलेंट आहेत. आमच्या कंडक्टर भगिनी, त्या कंडक्टर भगिनी आहेत ना आमच्या, त्या नुसत्या टॅलेंट नाहीत तर त्या आमच्या भगिनी तांत्रिकदृष्ट्या सुद्धा अत्यंत हुशार आहेत. नुसत्या त्या तांत्रिकदृष्ट्या हुशार नाही आहेत तर त्या अत्यंत लोकांची काळजी, वयोवृद्ध असतील, विद्यार्थी असतील, त्यांची काळजी घेणारे आहेत. मागील 70 वर्षामध्ये त्याच भगिनींनी काळजी घेतलेली आहे, त्याच भावांनी काळजी घेतलेली आहे. आज तारखेला मला असं म्हणायचं आहे अत्यंत नम्रपणे, जे नव्याने अध्यक्ष झालेले आहेत गोगालेजी, मला त्यांना सांगायचं आहे की त्यांनी कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर दोन्ही बाजू तपासून घेतल्या पाहिजेत. आणि आज तारखेला म्हणजे 1 वर्ष होत आलं, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी म्हणजे ज्या वेळेस मेळावा झाला होता शिवसेनेचा आझाद मैदानावर, त्या मेळाव्याच्या वेळेस हजारो कष्टकरी त्या मेळाव्याला उपस्थित होते. त्यावेळेस सन्माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत
सन्माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत यांना मला आठवण करून द्यायची आहे, त्यांना त्या वेळेची आठवण करून द्यायची आहे की त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की म्हणजे याचा आपला मेळावा जो आपला याला झाला होता कोणता आझाद मैदानावर, त्यावेळेस 7व्या वेतन आयोगाची घोषणा होईल, त्यावेळेस चिठ्ठी सुद्धा लिहून म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना आठवणही करून देण्यात आलेली होती. लक्षात घ्या, त्यावेळेस काही तांत्रिक कारणाने ते होऊ शकलं नाही. मागे जी बैठक झाली ज्याच्यामध्ये विविध संघटना होत्या, मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे होते, मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते, त्यांच्या समोर जी बैठक झाली तिथे सुद्धा आम्ही सांगितलं की 7वा वेतन आयोग आम्हाला द्या, आणि जर 7व्या वेतन आयोगाला जोडून जी शिस्त आवेदन पद्धत आहे जिथं 5 रुपये 10 रुपये 50 रुपयामध्ये माझ्या कष्टकरी भगिनींना, माझ्या भावांना, ड्रायव्हर भावांना थोडा धक्का लागला की नोकरीहून काढतात, त्या दोन गोष्टी अत्यंत निकडीच्या आहेत. आज आपण जर काय नाव ठेवलं म्हणालात त्या नवीन स्कीमचं, शिवनेरी सुंदरी नावानं जे आपण चालवलेलं आहे म्हणजे आणण्याचा प्रपोजल, हे मला असं वाटतंय की ह्याची गरज नाही. ह्याची गरज ह्याच्यासाठी नाही की शिवनेरी सुंदरी म्हणण्यापेक्षा वीर जिजामाताच्या लेकी, मा जिजाऊच्या लेकी, मा रमाईच्या लेकी, मा भीमाईच्या लेकी त्या एसटीतल्या कंडक्टर भगिनी आहेत, आणि त्या दोन अर्थांनी सुंदर आहेत. एक त्या टॅलेंट आहेत, त्या बोल्ड आहेत, आणि त्यांनी एसटी सांभाळलेली आहे. त्याच्यामुळं तुम्ही आमच्याच पगारात वाढ करा, आम्हाला 7वा वेतन आयोग देऊन वाढ करा, आणि बघा आम्ही किती छान आणखीन अधिक चांगली सर्व्हिस देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट गोगालेजींना मला सांगायचंय, साहेब आपल्याला जर इतिहासच करून जायचा असेल, कमी काळ आहे, उद्या कुणी पाहिलेला नाहीये, परंतु जर तुम्हाला करूनच काही जायचं असेल तर माझ्या एसटीतल्या कंडक्टर भाऊ असतील, माझ्या भगिनी असतील, एसटीतल्या कंडक्टर ड्रायव्हर भाऊ असतील किंवा मेकॅनिकल भाऊ असतील, त्यांच्यावर जी लादल्या गेलेली इंग्रजी पद्धतीची जी शिस्त आवेदन पद्धत आहे 10 रुपयात 5 रुपयात, अहो आदर्श किंवा मोठ्या मोठ्या घटना घडलेले लोक असतील त्यांचं काही झालेलं नाही. परंतु लक्षात घ्या, माझ्या एसटीतल्या 10 रुपये 5 रुपये 50 रुपये 100 रुपयावर माझ्या भावा भगिनींना कारण नसताना शंकेपोटी सुद्धा नोकरी गमावू लागते. त्या शिस्त आवेदन पद्धतीला जसं मेल्याच्या नंतर सरण जाळून टाकतात तसं एसटी महामंडळाच्या विद्यमान अध्यक्षांनी क्रांती करावी. ते जसं जे सरण जाळून टाकलं जातंय, नाट केला जातंय, त्याच प्रकारे या शिस्त आवेदन पद्धतीचा नाट करा. माझं म्हणणं आहे की आमच्या एसटीतल्या कंडक्टर बहिणी असतील, आमचे ड्रायव्हर भाऊ असतील, त्यांच्या पगारात वाढ नाही, 7वा वेतन आयोग द्या. तीच काळाची गरज आहे, तीच काळाची ओळख आहे. आमच्याशी चर्चा नाही, आम्ही सर्वात मोठं संघटन आहोत हे मान्य मुख्यमंत्री महोदयांनाही माहिती आहे, उपमुख्यमंत्री महोदयांनाही माहिती आहे. कायदा काय सांगताय, MRTU PMRTU PULP ऍक्ट काय सांगतंय, जे संघटन सर्व अधिक संख्येचं असेल त्यांना बोलावून कोणताही निर्णय घेण्या अगोदर चर्चा करायची असते. बरोबर आहे, अगोदर सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे खातं होतं, तेच ते सगळं पाहत होते, कधी आपल्या उदयजींची मदत घ्यायचे. परंतु आज मुद्दा असा आहे की नवीन अध्यक्ष आल्याच्या नंतर त्यांनी कायदा समजून घेतला पाहिजे आणि कायदा अनुसरून आमच्या हरकती घेतल्या पाहिजेत. तुम्ही समजवणार कायदा? मी तर बघा, मी म्हणजे डॉक्टरेट माणूस आहे, तुम्ही ते कायद्याचे चांगले अभ्यासक पण आहे. बघा मी महाविकास आघाडीला कायमच समजवत आलो, मी कायमच शिकवत आलो. भरत शेठ जर समोर आले तर काय म्हणाल? बघा, गोगावले साहेब हे आमच्या विचाराचे आहेत, आम्ही त्यांना हक्कानं, आम्ही त्यांना आमच्या भावना ज्या आहेत एका भावनेतून की जर तुम्हाला क्रांतीच करायची असेल तर तुम्ही शिस्त आवेदनची राख करा आणि 7वा वेतन आयोग द्या. मागच्या 70 वर्षात ज्यांची ओळख विसरून गेले, पुढच्या 150 वर्ष तुमची ओळख राहील. केवळ तुम्हाला सांगतो बीओटी तत्वावर बिल्डिंगा देऊन चालणार नाही. केवळ जे आहे बीओटी तत्वावर बिल्डिंगा बांधून जे आज आमचे एसटीचे हे दिसतात, तुम्हाला काय दिसतात, आपले डेपो दिसतात, ते दिसणार नाहीत. हे बीओटी तत्वामुळे आमचं सगळी मालकी निघून चालली.
तुम्हाला सांगतो, पैसे आम्हाला वेळेवर मिळत नाहीत एसटी महामंडळाकडून, म्हणजे ते गिरीश देशमुख सारखे अधिकारी आहेत, त्याच्यामुळे आम्हाला कर्ज थांबतंय. ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांनी विचार करावा आणि सरते शेवटी एसटीतल्या कंडक्टर भगिनींना बहिणींनाच पूर्ण न्याय द्यावा, त्यांनाच मोठं करावं, ही आमची भावना आहे. आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन नागनाथचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.